हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल अनलॉक PCMB अकॅडमी. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे प्लास्टिडबद्दल आणि त्याच्या प्रकाराबद्दल. टाईप्स ऑफ प्लास्टिड आपण सर्व काही या क्लासमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुमचे सर्व कॉन्सेप्ट एकदम 100% क्लिअर होऊन जातील. तर एक्झॅक्टली प्लास्टिड काय आहे? तर मुलांना प्लास्टिड एक डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे, ज्याला दोन मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत आणि हे आपल्याला फक्त प्लांट सेल आणि अल्गीमध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर ती प्लास्टिडला म्हटलं जातं की हे एक सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनल आहे. का सेमी ऑटोनॉमस? बिकॉज इट हॅज इट्स ओन DNA आणि रायबोझोम, 70S टाईपचे रायबोझोम तिथे आपल्याला पाहायला मिळतात. जर प्लास्टिडला त्याचा नंबर इन्क्रीज करायचा असेल, डिवाइड व्हायचा असेल, तर ते डिवाइड होतं कशाने? बायनरी फिशनने डिवाइड होतं. याचे काम फोटोसिंथेसिसमध्ये उपयोगी येतं. त्याचबरोबर ती स्टोरेजसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर ती पिगमेंट सिंथेसिस, कोणते पिगमेंट्स असतात? क्लोरोफिल A, B, त्याचबरोबर कॅरोटिनॉइड, कॅरोटीन, झॅन्थोफिल वगैरे पिगमेंट्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरती जर आपल्याला पाहायचं म्हटलं की नेमकं प्लास्टिडची ओरिजिन काय आहे, प्लास्टिड कुठून डिराईव्ह झाला? सो प्लास्टिडची ओरिजिन आहे एक सिम्बायोटिक थेरी सांगते. सिम्बायोटिक थेरी काय म्हणते की अँसियंट फोटोसिंथेटिक एक सायनोबॅक्टेरिया होता. तर ते सायनोबॅक्टेरिया काय झालं, युकॅरियोटिक सेलने एंगल्फ केला. फोटोसिंथेटिक सायनोबॅक्टेरियाला युकॅरियोटिक सेलने काय केलं? एंगल्फ केलं आणि त्यानंतर ते होस्ट सेलमध्ये राहिला, म्हणजे एका युकॅरियोटिक सेलमध्ये ते राहिला आणि ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ह झाला. इव्हॉल्व्ह होऊन काय बनलं त्याचं? Plastid. Okay, so basically what exactly the endosymbiosis? It is one cell living permanently inside the another cell for the mutual benefit. तर दोघांनाही याचा फायदा होतो, म्हणजे होस्ट सेलला सुद्धा फायदा होतो, त्याचबरोबर ती प्लास्टिडला सुद्धा याचा फायदा होतो. त्यालाच आपण म्हणतो एंडोसिम्बायोसिस. आता हे ऑकरन्स जसं मी तुम्हाला आधी सांगितलं कुठं पाहायला मिळतं? प्लांट सेलमध्ये एक्सेप्ट सीव ट्यूब. सो एक्झॅक्टली सीव ट्यूब काय आहे? सीव ट्यूब एक ट्रान्सपोर्टचं टिश्यू आहे जे प्रेझेंट असतं कुठं? प्लांट्समध्ये. ट्रान्सपोर्ट ऑफ म्हणजे हे फ्लोएमचा एक सेल आहे. ओके, फ्लोएम मधील एक सेल आहे जे की सुक्रोजचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरलं जातं. आता तुम्ही पाहू शकता, एखादं झाड असेल, त्या झाडाला पान असेल, हे आहे त्याचे रूट्स, इथं असेल एखादं फूल वगैरे. ओके, तर आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस कुठं केली जाते? फोटोसिंथेसिस होते लीफमध्ये. लीफमध्ये अन्न तयार होतं. लीफपासनं सर्व प्लांट्सच्या पार्ट्सपर्यंत अन्नाचा पुरवठा केला जातो टिश्यूद्वारे, फ्लोएमद्वारे. तर ते फ्लोएममधला एक सेल आहे सीओट्यूब नावाची. ओके, आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. हे डिटेलमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये आहेच, आपण पाहणारच आहोत. कुठं आपण पाहिलं? प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, त्याचबरोबर ते अल्गीमध्ये अँड अपसेंट इन ॲनिमल्स अँड फंजाय. तर ॲनिमल्स आणि फंजायमध्ये आपल्याला ते अपसेंट असतं, म्हणजे पाहायला मिळत नाही. काय? प्लास्टिड. ओके, सो मेनली ते प्लांट सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आपण पाहू टाइप्स ऑफ प्लास्टिड. सो एक्झॅक्टली प्लास्टिडचे किती प्रकार आहेत? सो प्लास्टिडचे प्रकार आहेत तीन. पहिला आहे क्लोरोप्लास्ट, दुसरा आहे क्रोमोप्लास्ट, तिसरा आहे ल्युकोप्लास्ट. तर हे क्लोरोप्लास्ट काय आहे? ग्रीन कलरचं प्लास्टिड आहे. ग्रीन कलर त्यांना देतं, प्लांट्सला ग्रीन कलर येतं क्लोरोप्लास्टमुळं, त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या क्लोरोफिल नावाच्या पिगमेंट्समुळं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मीन्स व्हॉट? सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करणे. कुठं? लीफमध्ये. ओके, सो बिकॉज हे कुठं लोकेशन याचं काय आहे? मिझोफिल सेलमध्ये. मिझोफिल सेल प्रेझेंट असतात लीफमधल्या मिझोफिल सेलमध्ये. क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ती ग्रीन पार्ट्स ऑफ प्लांट्स, जे जे प्लांट्सचे ग्रीन पार्ट आहे तिथं आपल्याला क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतं. नेमके पिगमेंट्स यामध्ये प्रेझेंट असतात क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, त्याचबरोबर ते कॅरोटिनॉइड सुद्धा यामध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट पार्ट आहे क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट काय आहे? अल्सो कलर्ड प्लास्टिड आहे, याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत. कोणते? कॅरोटिनॉइड पिगमेंट्स यामध्ये प्रेझेंट असतात. जे ऑरेंज कलर आहे ते कशामुळे येतो? कॅरोटीन नावाच्या पिगमेंटमुळं. येल्लो कलर येतो झॅन्थोफिल नावाच्या पिगमेंट्समुळं. याचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं फ्रुट्समध्ये असतात हे मेनली, फ्लावर्समध्ये आणि काही रूट्समध्ये सुद्धा. एक्झाम्पल कॅरोट. तुम्ही पाहू शकता कॅरोटला सुद्धा बऱ्याच रूट्सला कलर नसतो,
ओके. बट कॅरोट म्हणजे काय? गाजर. गाजराला कलर असतो. गाजराचा कलर कशामुळे येतो? यामध्ये प्रेझेंट असलेल्या क्रोमोप्लास्टमुळे. आणि ते गाजर नेमकं कोणतं फळ वगैरे काय आहे का? तर ते काय आहे? रूट आहे, मूळ आहे. ओके, जे आपण खातो. तर बेसिकली याचे फंक्शन्स आहेत अट्रॅक्ट पॉलिनेटर. पॉलिनेटरला अट्रॅक्ट करणं फॉर पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी जे एखादे किडे वगैरे येतात ते फुलांवरती बसतात, तर ते फुलांचा कलर अट्रॅक्ट करण्यासाठी लाल वगैरे जे कोणता कलर असतो ते पॉलिनेटरला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला कलर दिला जातो. कलर कशामुळे येतो? क्रोमोप्लास्टमध्ये, त्या प्लांट्समध्ये असणाऱ्या क्रोमोप्लास्ट नावाच्या प्लास्टिडमुळं. इट हेल्प्स इन द सीड डिस्पर्सल. यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. गिव्ह कलर ड्युरिंग द फ्रूट रायपनिंग. तुम्ही पाहिलं असेल फ्रूटचा कलर आधी वेगळा असतो, नंतर वेगळा असतो. तर नंतर जे कलर फ्रूट्सचा येतो ते कशामुळे येतो? तर ते येतो क्रोमोप्लास्टमुळं. ओके. येस, तर हे आहेत बेसिकली ती दोन टाईप्स. नेक्स्ट याचं जे टाईप आहे ते आहे, एक मिनिट, ते आहे ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट काय आहे? बेसिकली इट इज द कलरलेस प्लास्टिड. द बेसिक डिफरन्स बिटवीन द प्लास्टिड म्हणजे क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट, या तिन्ही मधला जे बेसिक डिफरन्स आहे ती आहे एकच, कलरलेस. त्या दोघांमध्येही कलर प्रेझेंट असतात, पण इथे आपल्याला कलर पाहायला मिळत नाही. आणि मेनली याचं इन्व्हॉल्व आहे हे कशासाठी? स्टोरेजसाठी याचा वापर केला जातो. इट प्रेझेंट इन कुठं पाहायला मिळतं? रूट्समध्ये, ट्युबर्समध्ये, सीड, त्याचबरोबर ती एंडोस्पर्ममध्ये आपल्याला ल्युकोप्लास्ट नावाचे प्लास्टिड पाहायला मिळतात. सो बेसिकली आता हे ल्युकोप्लास्ट पण तीन प्रकारचे आहेत. कोणते आहे? फर्स्ट आहे अमायलोप्लास्ट, इलिओप्लास्ट अँड ॲल्युरोप्लास्ट. ॲल्युरोप्लास्टचं दुसरं नाव आहे प्रोटीनोप्लास्ट. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर बेसिकली अमायलोप्लास्ट जे आहे ते कशाचं स्टोरेज करतं? स्टार्चचं. जे आणि हे फाउंड असतं कुठं आपल्याला मिळतं? पोटॅटोमध्ये, राईसमध्ये आणि गव्हामध्ये, व्हीटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इलिओप्लास्ट याच्यामध्ये आता हे कसं लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये आलेलं आहे इलिओप्लास्ट ऑइल स्टोअर करतं. स्टोअर ऑइल अँड लिपिड्स फाउंड इन ऑइल रिच सीड. कुठं पाहायला मिळतं आपल्याला हे? अशा बिया ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑइल आहे तिथं आपल्याला इलिओप्लास्ट पाहायला मिळतं. नंतर आहे ॲल्युरोप्लास्ट. इट स्टोअर प्रोटीन. इट स्टोअर प्रोटीन, दॅट्स वाय द नेम इज गिवन प्रोटीनोप्लास्ट. ओके, इट फाउंड इन सीड. सीड बियांमध्ये आपल्याला ॲल्युरोप्लास्ट पाहायला मिळतं. तर हे आहेत मेनली तीन पार्ट्स. कशाचे? ल्युकोप्लास्टचे. तर मुलांनो, हे होता आजचा आपला व्हिडिओ अबाउट प्लास्टिड अँड टाइप्स ऑफ प्लास्टिड. त्यामध्ये आपण पाहिलं की प्लास्टिड हे डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे. त्याचबरोबर त्याचे तीन सब टाईप आहेत, ज्याला आपण म्हणतो की क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट सुद्धा अजून तीन याच्यामध्ये डिव्हाइड आहे, ते आपण पाहिलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली डिटेल स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो स्टे ट्यून. आणि जे मुलं नवीन असतील, पहिल्यांदा पाहत असतील, देन गाइज डू सब्सक्राइब टू अवर चॅनल, बिकॉज बहुत ज़्यादा मेहनत करनी पड़ती है भाई. तो सबस्क्राईब कर लो. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, अभ्यास करत राहा. ओके. येस.